नमस्कार, विविध व्यंजनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल आलू बोंडा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आलू बोंडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप बेसन, 8 बॉईल केलेले बटाटे, 2 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट, 3 चम्मच तेल, बारीक केलेली थोडीशी अद्रक, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच हळद, 1 छोटी वाटी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आलू बोंड्यासोबत आपण रस्सा बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारे साहित्य: बॉईल केलेले अर्धी वाटी चणा, बॉईल केलेली अर्धी वाटी मटकी, 3/4 कप तेल, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 4 मीडियम साईजचे कांदे, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक याची आपण चांगली बारीक पेस्ट करून घेतली आहे। 3 छोटे चम्मच बेसन पीठ, 1.5 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, 3 चम्मच लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण गॅस सुरू करूया आणि गॅसवरती पातेले ठेवूया। पातेल्यामध्ये सर्वात आधी आपण रस्सा बनवून घेऊया। पातेलं आपलं गरम झालंय, त्यामध्ये आपण आता तेल टाकूया। तेल आपले गरम झाले, आता यामध्ये कढीपत्ता टाकूया। आणि आता कांदा, लसूण आणि अद्रकची जी पेस्ट केली आहे ती टाकूया। ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायची आहे। तीन ते 4 मिनिट तेलामध्ये हा कांदा होऊ दिला। आता यामध्ये ही बेसन पीठ टाकूया। मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटे होऊ द्यायचे। आता 5 मिनिट झाली आहे आणि हे बेसन पीठ पण तेलामध्ये व्यवस्थित मस्त झालं आहे। आता आपण यामध्ये लाल तिखट टाकूया। खूप झणझणीत असा हा आपण रस्सा बनवणार आहोत। हळद, धनिया पावडर आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। विदर्भ स्पेशल आहे हा आलू बोंडा, तर झणझणीत तर असणारच। आता आपले मसाले व्यवस्थित झाले, त्यामध्ये आपण ही चणे टाकूया आणि ही मटकी टाकूया। चणे आणि मटकी टाकल्याने याची जी चव आहे ती खूपच मस्त लागते आणि विदर्भामध्ये रस्सा बनवण्यासाठी या 2 गोष्टीच वापरतात। आता आपण यामध्ये पाणी टाकूया। हा रस्सा बनवण्यासाठी मी या ग्लासने 3.5 ग्लास पाणी टाकले आहे। हा जो आलू बोंड्याचा रस्सा असतो हा पातळ असतो। यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। खूप ठसकेबाज आणि झणझणीत असा आपला हा रस्सा बनलाय। तर्री पण खूप मस्त आली, तुम्ही बघू शकता। या रस्स्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे। आता 1 उकळी आल्यानंतर आपला रस्सा जो आहे तो बनून तयार होणार। आपल्या रस्स्याला उकळी आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकता आपल्या रस्स्याला तर्री पण खूप मस्त आली आहे, त्याने चव पण खूप मस्त येणार। आपला रस्सा आता तयार झालाय। आता आपण आलू बोंडे बनवायला घेऊया। आता आपण आलू बोंडे बनवण्यासाठी सर्वात आधी आलूची चटणी बनवून घेऊया।
त्यासाठी मी आता गॅस सुरू केला आहे, त्यावरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकले. आपले तेल गरम झाले, त्यामध्ये मोहरी टाकूया, जिरे, कढीपत्ता, बारीक केलेली अद्रक. आता याला व्यवस्थित मिक्स करायचे. यामध्ये आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया, हळद, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये हे बॉईल केलेले बटाटे टाकूया. आणि याला व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे होऊ देऊया. आता 5 मिनिटे झाले आहे. आपली बटाट्याची चटणी आहे ती पण बनवून तयार झाली आहे. गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. बटाट्याची जी आपण चटणी बनवली ती आता थंडी होण्यासाठी ठेवली आहे. तोपर्यंत आपण आता हे बेसन पीठ भिजवून घेऊया. यामध्ये ओवा टाकूया, चवीनुसार मीठ, कारण मीठ आपण बटाट्याच्या चटणीमध्ये पण टाकलं आहे आणि जो आपण रस्सा बनवला आहे त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं आहे, म्हणून मीठ थोडं कमीच घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. थोडं थोडं पाणी टाकूया. यामध्ये पाणी थोडं थोडंच टाकायचं, एकच वेळेस नाही टाकायचं सर्व. थोडं थोडं पाणी टाकलं तर म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येतो, नाहीतर एकदाच जर पाणी टाकून दिलं तर कधी ते पातळ पण होऊ शकतं. आपले बेसन पीठ आता भिजवून झालं आहे. याची कन्सिस्टन्सी अशीच लागते, जास्त पातळ पण नाही पाहिजे, जास्त घट्ट पण नाही पाहिजे. 2 कप बेसन पीठ भिजवण्यासाठी इथे 1 ग्लास पाणी लागले आहे. आपले पीठ आता भिजवून झाले आहे. त्यामध्ये आपण 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकणार आहोत. कुठली पण रेसिपी बनवताना आपले मन हे नेहमी प्रसन्न असले पाहिजे. मन प्रसन्न ते उत्तम अन्न. आपले हे बेसन पीठ आता व्यवस्थित भिजवून झाले आहे आणि ही आलू चटणी आता थंडी झाली आहे. याला मस्त असा गोल आकार देऊया. अशा प्रकारे सर्व याला आकार देऊन झालाय. आता आपण हे आलू बोंडे तळण्यासाठी घेऊया. आता हा गोळा बेसनच्या पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घेतलाय. आता हे तेलामध्ये सोडूया. थोडीशी अशी शेव काढूया. आपली ही शेव आता तयार झाली. ही काढून घेऊया आधी. आपले हे वडे आता व्यवस्थित तेलामध्ये तळले गेले. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया.
आपले गरमागरम आलू बोंडे बनवून तयार झाले आहे. चला तर मग आपण याला आता सर्व करूया. तुम्ही बघू शकता किती मस्त तर्री आली. तर खूप झणझणीत असा आपला हा रस्सा बनला आहे. चला तर मग आपण याला आता सर्व करूया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.